तर नमस्कार मंडळी, आज आहे रविवार. तर आज सकाळी लवकर गेलो 5 वाजता गाडी घेऊन आणि 12-1 वाजेपर्यंत आलो. म्हणलं जेवण ते केलं. तर उषा म्हणले काहीतरी मला खाऊ वाटलं. आता खाऊ वाटलं तर काय करावं खायला तिला. तर आता मी तिला करणार आहे डिंकाचे लाडू. तर तुम्हाला मी सांगतो डिंकाचे लाडू कसे करायचे आणि त्याला लागणारे साहित्य सांगतो. चला या. तर त्याला खोबरं खिसून घेतलं एकदम बारीक. हे बघा, खोबरं असं खिसून घेतलं. असं जर दाबलं ना यातून तेल येतं बघा. हे बघा, दिसतं का तेल. एवढं बारीक करून घ्यायचं आणि हेच तेल महत्त्वाचं आपल्याला आयुर्वेदिक शरीरासाठी खाल्लेलं. आणि त्यासोबत हे बघा, आणि मनुके घेऊ. मनुके आपल्याला शेवटी टाकायचे आहेत, कारण की मनुके तुपामध्ये जर टाकले तर उडते बाहेर. त्यामुळे मनुके आपण शेवटी टाकू. मनुके तुम्हाला दाखवतो. मनुके पण घेतलेत. अजून त्यासाठी आपल्याला लागणारे खसखस. हे खसखस घेतली बारीक. त्यासाठी लागणारे आपल्याला तूप. त्यासाठी आपल्याला खजूर पण लागणार आहे, कारण की आपल्याला जे लाडू बनवायचे ते लाडू आपल्याला साखर न टाकता बनवायचे. तर त्यासाठी आपण खजूर घेतलेली. त्यासाठी आपल्याला गूळ पण लागणार आहे थोडा. त्यासाठी थोडा गूळ घेतला थोडा. हे बघा, खजूर असे करून घेतले. खजूर म्हटलं सगळे बी काढायचं बाजूच्या साईडला. आणि सोबत हे डिंक आहे बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा डिंक. आपल्याला बनवून डिंकाचे लाडू. हा डिंक मी पावशेर आणलाय. हे बघा, तूप ठेवलंय गरम करण्यासाठी आणि तुपामध्ये आपल्याला तळायचे. हां 1 मिनटं. तुपामध्ये आपल्याला काय म्हणतात त्याला, हे डिंक तळून घ्यायचं आहे. आणि काय काय तळायचं आहे तुम्हाला सगळं दाखवते. डिंक हा नायलम शाबूसारखा फुगला पाहिजे असं तळून घ्यायचं आपल्याला. हे डिंक आपण आता तळून घ्यायला लागलो तुपामध्ये. आता आपल्याकडे जे आपले काजू आहेत, काजू बदाम, ते पण ड्राय करून घ्यायचे. काजू कढईमध्ये तूप काढून घेतले. नंतर थोडा वेळ खसखस टाकायचं आपल्याला. खसखस गॅस बंद केला तरी जमते. खसखस जास्त ही लागत नाही आपल्याला. त्यातच आपल्याला आता जे आपण खोबऱ्याचं किस केलं होतं बारीक, ते खोबऱ्याचं किस टाकून देत त्यातच. आणि व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं. हे बघा, आता ब्राऊन कलर आलाय. आता ह्याला काढून घेत आपण. आता ह्याला ते सगळं हे पूर्ण मिश्रण आपण एकाच प्लेटमध्ये घेतले. आता कढई गरम करायला ठेवतो आणि त्यामध्ये आपण जे खजूर आणले ते खजूर त्यात टाकून देतो. आता खजूर आपण हे परत त्यात मिक्स करून घेतो एकदम. आता पूर्ण मिक्सर मध्ये सामान टाकले आपण गेलेलं. आता मिक्सर मध्ये लय बारीक पण नाही करायचं. चला तर मिक्सर मधून काढून घेऊ त्याला आपण आता. हे बघा, आपलं मिक्सर झालं असं अशा प्रकारे. लय बारीक पण नाही करायचं. लय बारीक पण केलं व्यवस्थित म्हणजे खाताना छान नाही वाटणार. बघा, आता थोडं जाडच ठेवायचं जरा. त्याला थोडा गूळ टाकायचा आपल्याला.
गुळाने कसं चिकटपणा येईल चांगला व्यवस्थित. आता यात थोडे मनुके टाकूत आपण आता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण मिक्सरमधून सगळे ड्रायफ्रूट डिंकाचे जे बारीक केलं तर ते यात टाकून द्यायचं आपल्याला. तर याला पूर्ण मिक्स करायचं आता. हे पूर्ण मिक्सर आहे आपलं. पूर्ण मिक्स करायचं आपल्याला आता. हे आता आपले पूर्ण ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेत. आता लाडू बनवतो आपण आता. याचे गॅस चालूच होता मीडियम फ्लेमचा. आता बंद करूत गॅस. तर हे बघा मित्रांनो, तर अशा प्रकारे आपला डिंकाचा लाडू झालेला आहे. यात आपण डिंक आणि ड्रायफ्रूट वापरलं जास्त. हे बघा झालेत का ना भारी. ए उषा तुला आवडलं ना. छान झालाय ना. उषाला पण आवडलाय. उषाने हट्ट केला तर डिंकाचा लाडू करा, डिंकाचा लाडू करा. तर फायनल डिंकाचा लाडू केलाय. 1 तास लागला बनवायला. आता मला पण द्यायचं गाडी घेऊन. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.